मंडळी, ठाण्यामध्ये सुरू आहे असं एक एक्झिबिशन जिथे तुम्हाला परवडणाऱ्या दरात सुंदर सुंदर वस्तूंचा खजिना उपलब्ध होणार आहे। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण आलो आहोत ठाण्यातील सीकेपी हॉल येथे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता सीकेपीचा गेट नंबर 2। त्याच्या आतमधून एंट्री केल्यानंतर आपल्याला जो समारोह बँक्वेट जो समोर दिसते आणि तिथे सुरू आहे सुंदर असं एक्झिबिशन, म्हणजेच आत्मनिर्भर यांच्या माध्यमातून गुढीपाडवा आणि महिला दिनानिमित्त सुंदर असं एक्झिबिशन जे सुरू झालेलं आहे 6, 7 आणि 8 मार्च पर्यंत असणार आहे। आपण पाहू शकतो ह्या सुंदर असा एक्झिबिशनचा आजपासूनच उद्घाटन झालेलं आहे आणि हे एक्झिबिशन ठाणेकरांसाठी काय काय घेऊन आलेले आहे, काय काय पर्वणी असणार आहे तेच आपण पाहणार आहोत। आपण पाहू शकतो महिला वर्ग देखील या ठिकाणी शॉपिंगसाठी आलेला पाहायला मिळतोय आणि हे एक्झिबिशन ठाणेकरांसाठी काय घेऊन आलेलं आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहे हेच या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपण बघतोय आत्मनिर्भर यांच्या माध्यमातून कलेचा उत्सव स्वावलंबनाचा संकल्प अशा सुंदर अशा अरेंजवर गुढीपाडवा आणि महिला दिनानिमित्त सुंदर असं हे एक्झिबिशन आहे जे समारोह बँक्वेट सीकेपी हॉलमध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। 6, 7, 8 हे 3 दिवस एक्झिबिशन असणार आहे। आपण पाहू शकतो एक्झिबिशनमध्ये सुंदर सुंदर वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळणार आहेत आणि या स्टॉलवर आकर्षक आणि युनिक वस्तू असणार आहेत आणि यासोबतच त्या वस्तू देखील आपल्याला परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होणार आहे। या लाईव्हच्या माध्यमातून आपण सध्या आहोत सीकेपी हॉल येथे। आत्मनिर्भर यांच्या माध्यमातून हे सुंदर असं एक्झिबिशन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आज 6 तारीख आहे। 6 ते 8 हे एक्झिबिशन असणार आहे। आपण पाहू शकतो अभिनेत्री सुप्रिया विनोद यांच्या माध्यमातून आज उद्घाटन पण झालेलं आहे। आपण वेळ न दवडता त्यांच्याकडे जाणार आहोत। मॅडम, काय सांगाल, आज तुमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आत्मनिर्भर यांच्या माध्यमातून सुंदर असं एक्झिबिशन ठाण्यात सुरू आहे, काय सांगाल? मुळात आधी स्त्रियांसाठी केलेला हा उपक्रम आहे, त्यामुळे तो महत्वाचा तर नक्की आहेच महत्वाचा आणि बायकांना खरेदी करायला मजाच येते। त्यामुळे मला वाटतं उद्घाटनाच्या वेळी 11 वाजता आले तेव्हापासून अजूनपर्यंत मी इथेच आहे। त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की ते एक्झिबिशन किती छान आहे, किती युनिक गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर त्यासाठी अभिनंदन ऑर्गनाईज करणाऱ्यांचं आणि सगळ्या पार्टिसिपंट्सचं। इथे आपण पाहिलं तर जास्त प्रमाणात महिला वर्गाचा सहभाग पाहायला मिळतोय। महिला वर्ग प्रत्येक ठिकाणी व्यवसायात उतरू पाहतोय, तर अशा तुम्हाला हे बघून काय वाटतंय, काय भावना आहेत? प्रत्येक महिला कुठल्या व्यवसायात पुढे सरसावलेली आहे? महिला पहिल्यापासूनच सगळ्या व्यवसायांमध्ये होत्याच आणि फक्त आता त्या जास्त जाणवायला लागल्या असं मला वाटतं की त्या या व्यवसायांमध्ये आहेत आणि नाहीतर यापूर्वी सुद्धा सगळी कामं महिला करतच होत्या, पण बेसिकली ही आवड आहे महिलांची, त्यामुळे इथे महिला तुम्हाला जास्त दिसतात। मला उलट त्यात एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की आज इथे काही स्टॉल्सवर त्यांचे नवरे आहेत तयार करणाऱ्यांचे, तर ती एक विशेष गोष्ट आहे की महिलांनी नुसतं करून उपयोग नसतो, महिला कायमच करत आल्यात, पण त्यांना घरातनं आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं म्हणणारं कोणी असावं लागतं, ते मला इथे पाहायला मिळालं, ती एक विशेष गोष्ट। नक्कीच तुम्ही आज एक्झिबिशनला उपस्थिती दर्शवली, काही शॉपिंग पण तुम्ही केली आहे? काही नाही, प्रचंड, ही एक पिशवी आहे, इथे एवढ्या पिशव्या आहेत। प्रचंड शॉपिंग केलंय आणि मला असं वाटतं की आर्टिस्टिक गोष्टी इथे खूप आहेत आणि हल्ली हँडमेड खूप आहेत, वेगवेगळ्या गावांमधनं आलेल्या वस्तू इथे आहेत, सो त्याचा मला वाटतं फायदा घेतला पाहिजे सगळ्यांनी। नक्कीच मॅडम, तुम्ही तर शॉपिंग केली, आपल्या ठाणेकरांना तुम्ही काय सांगाल? ठाणेकरांना काय, ठाणेकर येणारच आहेत, ठाणेकरांनी यायचंच आहे, पण मला म्हणायचं मुंबईभरातनं लोकांनी यावं या एक्झिबिशनला। आणि इथे आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, म्हणजे इको फ्रेंडली गोष्टी खूप आहेत, म्हणजे खत तयार करणं, म्हणजे इतरही गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील, फक्त कपडे दागिने असं नाही। एक अवेअरनेस एकूणच जगण्याचा तयार होण्यासाठी आवश्यक अशाही काही गोष्टी इथे बघायला मिळतील। हो, येस, मतिमंद मुलांनी केलेल्या किंवा दिव्यांग NGOs कडनं आलेल्या अशा पण खूप गोष्टी आहेत की मला असं वाटतं की आपण जर सजग नागरिक असलो तर आपल्याला त्यांना जे काही त्यांच्याकडनं काम येत आहे ते पाहणं, त्याचं कौतुक करणं हे आपलं एक सामाजिक कर्तव्य आहे, सो त्यासाठी यावं। नक्कीच, खूप खूप धन्यवाद मॅडम। आपल्यासोबत संपूर्ण टीम आहे आत्मनिर्भरची। मॅडम, काय सांगाल? मॅडमने तर खूप कौतुक केलेलेच आहे, ठाणेकरांना तुम्ही काय घेऊन आला आहात, काय माहिती द्या? नमस्कार, मी मृणाल देसाई, एक मेंबर आहे आपल्या आत्मनिर्भरचीच, एक फाउंडर मेंबर आहे। मला फक्त एवढंच सांगायचं, आम्ही प्रयत्न केला आहे की चांगले स्टॉल, युनिक स्टॉल आणि आर्टिस्टिक स्टॉल जेवढे होतील तेवढे इको फ्रेंडली स्टॉल आम्ही आणण्याचे प्रयत्न केले। आमचा सतत प्रयत्न हाच असतो की सगळ्यांना बेनिफिट व्हावं आणि ठाण्यातल्या लोकांनी काय, मुंबईच्या सगळ्या लोकांनी आमचं प्रदर्शन बघायला, सुप्रियाताई आल्यात, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की त्या आल्या, तर थँक्यू सो मच सुप्रियाताई। पण
ठाणेकरांना मी हे सांगते की प्लीज सगळ्यांनी या आणि आपल्या CKP बँक्वेट हॉलमध्ये आहे, एमराल्ड हॉलमध्ये प्लीज या आणि बघा आमचं एक्झिबिशन. आणि सगळ्यांनी खूप कौतुकाने आणि छान ह्याच्याने लावलेले आहे. तुम्ही खरंच या, व्हिजिट करा. मॅडम काय सांगाल? नमस्कार. कसा response आहे? हो, रिस्पॉन्स तर अतिशय सुंदर आहे. मी वैशाली मतकरी, को फाउंडर. आमची आत्मनिर्भर जी संस्था आहे ते. आणि महत्त्वाचं मला सांगायचं की युनिक स्टॉल्स आहेत. जसं आता सुप्रियाताईंनी मेन्शन केलंच होतं की NGOज म्हणजे असं नाही की फक्त दागिने किंवा साड्या. इथे जे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स हँडमेड गोष्टी आहेत त्या खरंच बघण्यासारख्या आहेत. त्या फक्त ठाणेकरांनी नाही पण मुंबईकरांनी सुद्धा यावं ही आमची इच्छा आहे. आणि भरभरून या, भरभरून रिस्पॉन्स द्या म्हणजे आम्हाला सुद्धा पुढच्या एक्झिबिशन्सची त्याच जोमाने तयारी करू शकू आम्ही. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकतो आपण सध्या ठाण्यातील CKP हॉल येथे आहोत आणि आत्मनिर्भर यांच्या माध्यमातून सुंदर असं एक्झिबिशन 6, 7, 8 तारखेपर्यंत महिला दिनानिमित्त हे विशेष एक्झिबिशन असणार आहे. आणि प्रत्येक स्टॉलवर आपल्याला युनिक आणि युजफुल वस्तू पाहायला मिळतात. जसं की पहिल्याच आकर्षक स्टॉल आहे तो म्हणजे मेहंदीचा आणि सुंदर असं या ठिकाणी साड्यांचं देखील आहे एक्झिबिशन आहे. त्यासोबतच मसाले आहेत आणि सुंदर सुंदर स्टॉलने भरलेलं हे एक्झिबिशन असणार आहे. आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मॅडम काय सांगाल? सुंदर असा रिस्पॉन्स मिळतोय, कशा भावना आहेत? खूप छान, अगदी मिक्स भावना आहेत आमच्या. आम्ही एकदम मोठी उडी घेतली यावेळेला इथे करून. समारोह बँकवेट्समध्ये आपण हे करतोय आणि खूप छान आमचा एमराल्ड हॉलला मी सगळ्यांना आवाहन करेन की प्लीज येऊन व्हिजिट करा. कारण सगळ्या महिलांनी एवढी मेहनत घेऊन स्टॉल्स लावलेत, खूप सुंदर. म्हणजे आमच्या जे सेलिब्रिटी आले त्यांचाही पाय निघत नाहीये इकडनं. सो मी नक्की खात्री देते की तुम्हालाही खूप छान वाटेल. नक्की आमच्या येऊन घ्या. 6, 7, 8 3 दिवस आणि बरेचसे लकी ड्रॉज वगैरे सगळे आपण ठेवलेले आहेत त्याच्यामुळे. आणि मेहंदी फ्री मेहंदीमध्ये पण तुम्हाला मिळणार आहे काढायला. सो आपला मेहंदीचा स्टॉल सुद्धा इकडे आहे. तर अगदी नक्की सगळ्यांनी या व्हिजिट करायला. नक्कीच आपण वेळ न दवडता हा संपूर्ण जे एक्झिबिशन आहे ते लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणत्या स्टॉलवर नेमक्या काय काय गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ठाणेकरांसाठी आत्मनिर्भर काय घेऊन आला आहे तेच आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. आपण सुंदर असं या ठिकाणी कलेक्शन पाहतोय. मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल? काय माहिती द्याल? आकर्षक स्टॉल पाहायला मिळतोय, काय माहिती द्याल? माझं ब्रँडचं नाव त्राई आहे. आपल्याकडे पाडवासाठी आणि वुमन्स डेसाठी स्पेशल कलेक्शन्स आहे. कुर्तीज आहे, फुल सेट ड्रेसेस आहेत, पैठणी आहे, इरकलमध्ये आहे, कांजीवरम आहे. आपल्याकडे भागलपूरचं पण कलेक्शन आहे, कोलकाता कलेक्शन्स आहेत. तर आपल्याकडे साडी 650 पासून ते 6000 पर्यंत आहे. आणि ब्लाउजेसमध्ये तर आपल्याला तुम्हाला खूप व्हेरिएशन मिळणार. दाखवू तुम्हाला ब्लाउजेसचे पीसेस दाखवतो. नक्कीच येत्या सण समारंभासाठी आणि सुंदर अशा महिला दिनानिमित्त तुम्हाला देखील एखाद्याला गिफ्ट घ्यायचं असेल तुमच्या आई, बहीण किंवा ताईसाठी तर सुंदर असं तुम्हाला इथे पर्याय उपलब्ध आहे. सुंदर सुंदर व्हरायटी आहेत. ब्लाउजेसचे पण कलेक्शन्स आहेत, अजरकमध्ये आहे, पॅडेड नॉन पॅडेड दोन्ही कलेक्शन्स आहेत आपल्याकडे. तर तुम्ही नक्की आपल्या स्टॉलला व्हिजिट करा. आपल्याकडे वुमन्स डे आणि पाडव्यासाठी स्पेशल डिस्काउंट्स आहेत. तर नक्की या आपल्या स्टॉलवर. आपण पाहिलं सुंदर सुंदर व्हरायटीने भरलेलं हे एक्झिबिशन पाहायला मिळतंय. मॅडम काय सांगाल? सुंदर दिसताय, सुंदर सुंदर साड्यांचं पण कलेक्शन तुमच्याकडे, काय माहिती द्याल? मी डॉक्टर मंगला सिन्नरकर आणि माझ्या मंगलमय साडी स्टॉलचं जे वैशिष्ट्य ते असं आहे की माझ्या इथे व्हरायटी आहे भरपूर. त्यामुळे विविधता आहे, गुणवत्ता आहे, दर्जेदारपणा आणि वाजवी दर हे प्रामुख्याने वैशिष्ट्य आहे माझ्या स्टॉलचं. ज्याच्यामध्ये काथा सिल्क आहे, या मी खास बंगालहून मागवते काथा, जे आपल्या इथे पटकन मिळत नाही. त्यानंतर हँड प्रिंटेड पण आहेत साड्या. ह्या येवल्याच्या पैठण्या सगळ्या सेमी पैठण्या. त्यानंतर एक प्युअर सिल्क म्हणून रिप्लिका प्रकार आहे जो आपल्या इथे फारसा आलेला नाहीये. म्हणजे ही साडी अतिशय वजनाला हलकी आहे आणि त्याचबरोबर आपल्याला प्युअर सिल्क नेसल्याचा फील येतो आणि बघणाऱ्याला असं वाटतं प्युअर सिल्क, पण ह्या रिप्लिका आहेत त्याच्या. त्यामुळे किंमत त्याची अगदी 1400-1500 पर्यंत आहे. एक्झिबिशन आपलं सुरू आहे. ठाणेकरांना, इतर ग्राहकांना तुम्ही काय सांगाल? मी हे सांगेन की तुम्ही या आणि महिला उद्योजकांना तुम्ही प्रेरणा द्या, पाठिंबा द्या, प्रोत्साहन द्या. इथे छान सगळं कलेक्शन आहे आणि एवढे मेहनत घेऊन केलं जातं आहे. तर ठाणेकरांनो नक्की या स्टॉलला भेट द्या. आणि सगळेच इथे छान स्टॉल आहेत आणि माझ्या स्टॉलमधली जी व्हरायटी आहे ती बघा आणि आनंद घ्या आणि मंगलमय शॉपिंग करा. मंगलमय शॉपिंग करा. आणि वुमेन्स डेच्या निमित्ताने पुन्हा पाडवा येतोच आहे, पाडव्याच्या निमित्ताने आणि भरपूर इथे म्हणजे उन्हाळ्यासाठी कॉटन लिननच्या सुद्धा साड्या आहेत, पार्टीवेअर साड्या आहेत, सगळी व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये. आपल्याकडे इरकल पण आहेत, या टाईपच्या अशा इरकल आहेत, गढवाल आहेत, पैठण्या आहेत सगळ्या. त्यानंतर महेश्वरी आहे.
त्या मी खास महेश्वरहून मागवते, ज्याच्यामध्ये सेमी महेश्वरी पण आहे आणि प्युअर महेश्वरी सुद्धा आहे. प्युअर महेश्वरीचा एक नमुना मी तुम्हाला दाखवू शकेल की रंग इतके छान आहे प्युअर महेश्वरीमध्ये. किंवा साधारण किती रंग आहेत मॅडम आपल्याकडे? याच्यामध्ये रंग जवळजवळ 15-20 रंग आहेत वेगळे वेगळे. आता हे बघी ही जी साडी आहे, रंग पहा किती छान आहे याचा. हे जे ट्रॅडिशनल रंग आपले महेश्वरीतले आहे ना, ते खूप सुंदर असतात, असे चटकदार अगदी. त्यानंतर ह्या सेमी महेश्वरी आहेत. सेमी महेश्वरी साधारणपणे 2 पर्यंत मिळतात, 2000 पर्यंत. ही सेमी महेश्वरी आहे, ह्या 2000 पर्यंत येतात. आणि ह्या ज्या आहेत त्या साधारण 4000 पर्यंत असतात. त्यानंतर ह्या जामदानी वगैरे आहेत आपल्याकडे, सिल्क जामदानी आहेत, सॉफ्ट मधल्या आहेत. त्यानंतर काही साड्या मी खास मुद्दाम करून घेतलेल्या आहेत. ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स मिळतोय? आजपासूनच एक्झिबिशन सुरू झालं आहे, त्याबद्दल अजून मिळेल. आमचा अनुभव असा आहे की साड्यांचा स्टॉलला रिस्पॉन्स जरा हळूहळू मिळतो, पण मग यायला लागले कस्टमर की थांबत नाहीत मग. नक्कीच खूप खूप धन्यवाद. आपण पाहिलं की सुंदर असा मंगलमय वैविध्यपूर्ण साड्यांचा इथे सुंदर असा स्टॉल पाहायला मिळाला. आणि हे एक्झिबिशन आपण पाहिलं जसं की 6 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत असणार आहे. येत्या गुढीपाडवासाठी असू द्यात, महिला दिनानिमित्त असू द्यात, भव्य दिव्य हे एक्झिबिशन जवळपास 50हून अधिक स्टॉल्स पाहायला मिळतात. आणि सुंदर सुंदर एक्झिबिशन आहे, सुंदर सुंदर स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. एक एक करून आपण माहिती जाणून घेणार आहोत. मॅडम काय सांगाल, रेडीमेड रांगोळी कलेक्शनचा स्टॉल पाहायला मिळतोय, कसा रिस्पॉन्स आहे आणि आपली काय खासियत आहे? खासियत म्हणजे आमच्याकडे रांगोळ्या आहेत आणि एम्ब्रॉयडरी प्रॉडक्ट्स आहेत. रांगोळ्यामध्ये आता गुढीपाडवा आलाय तर गुढीपाडवा स्पेशल आहे आमच्याकडे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आहेत, वेगवेगळ्या साईजेस, वेगवेगळ्या शेप्सच्या, इकडे लहान आहेत, इकडे मोठ्या आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे एम्ब्रॉयडरी प्रॉडक्ट्स आहेत. इथे बघितलं तर बॉटम्स आहेत एम्ब्रॉयडरी केलेले, जनरली बॉटम्स मिळत नाहीत. त्याच्यानंतर असे कुर्ते आहेत, शॉर्ट कुर्ते आहेत, लॉंग कुर्ते आहेत, अशा प्रकारच्या बॅग्स आहेत आणि अशा प्रकारच्या क्रॉप टॉप्स पण आहेत. सो वेगवेगळ्या प्रकारचं सगळं हँडमेड आहे आमच्याकडे. आणि रविवारपर्यंत आपलं एक्झिबिशन चालू राहणार आहे, तर सगळ्यांनी नक्की या. नक्कीच आपण पाहू शकतो हँडमेड क्वालिटी, ब्रँडेड क्वालिटी जर तुम्हाला हवी असेल तर आत्मनिर्भर या एक्झिबिशनला तुम्ही नक्कीच भेट द्या. त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला सुका खाऊ देखील पाहायला मिळतोय, पौष्टिक असा खाऊ देखील पाहायला मिळतोय. तुम्हाला जर शॉपिंग करून भूक लागली तर त्यासाठी देखील उत्तम असा स्टॉल आहे. मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलवर? माझ्याकडे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. रेडी टू इट आयटममध्ये माझ्याकडे चकली, शेव, शंकरपाळे आणि मका चिवडा आहे. त्याच्यानंतर इथे 4 प्रकारच्या माझ्याकडे नानकटाय आहेत, ह्या साजूक तुपात बनवलेल्या आहेत. नाचणी, मल्टीग्रेन, कणिक आणि काजू असे फ्लेवर्स आहेत. त्याच्यात चिरोटे आहेत जे अतिशय सुंदर आहेत, एकदा खाल्ल्यानंतर परत परत तुम्ही मागाल याची गॅरंटी आहे मला. पेंटचे माझ्याकडे बरेचसे आयटम्स आहेत, पापड, कुरडई, मिरगुंड, त्याच्यानंतर कडवेवाल फेमस, मेथकूट, डांगरपीठ असे सगळे प्रकार आहेत. नक्की भेट द्या. CKP हॉलला 3 दिवस आहोत आम्ही, शुक्रवार, शनिवार, रविवार. थँक्यू. नक्कीच आपण सध्या आत्मनिर्भर यांच्या भव्य दिव्य अशा एक्झिबिशनला आपण भेट देतोय आणि प्रत्येक स्टॉलवर जाण्याचा प्रयत्न करतोय. तिथली खासियत काय आहे, तिथे काय काय व्हरायटी आहे ते देखील आपण पाहतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो सुंदर असा ज्वेलरी स्टॉल पाहायला मिळतोय. साडी जर आपण वेअर केली तर त्याच्यावर तुम्हाला सुंदर सुंदर दागिने हवे असल्यास इथे सुंदर अशा व्हरायटी आहेत. मॅडम काय सांगाल? मॅडम हे हँडमेड ज्वेलरी आहे, फॅब्रिक ज्वेलरी, नथ आहेत आपल्याकडे. साधारण किती दिवस लागतात आपल्याला हे तयार करायला आणि कस्टमाइज पण असतं का आपल्याकडे? कस्टमाइज पण असतं. एखाद्याला जर त्याने फॅब्रिक दिलं तर आपण त्या डिझाईन्स प्रमाणे करून पण देतो. आपल्याकडे व्हरायटी ऑफ नथ आहे, त्यांच्या आवडीनुसार आपण आपली नथ पण कस्टमाइज करून देतो. आणि बनवायला 2-3 तासामध्ये होऊन जातो. तसं आपण क्लासेस पण शिकवते, पण मी क्लासेस पण देते. कसा रिस्पॉन्स मिळतो आणि आपल्या ठाणेकरांना तुम्ही काय सांगाल? खूप छान रिस्पॉन्स आहे आणि हँडमेड असल्यामुळे की त्यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावं, आमच्या वस्तू पाहायला याव्यात एवढीच इच्छा आहे. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय या लाईव्हच्या माध्यमातून सुंदर असं हँडमेड ज्वेलरी कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. मग ते नथ असू द्यात, चॉकर्स असू द्यात, नेकलेस असू द्यात, या सगळ्याचंच भव्य दिव्य जे एक्झिबिशन आहे ते 6, 7 आणि 8 हे 3 दिवस ठाण्यामध्ये सुरू असणार आहे. तुम्हाला देखील परवडणाऱ्या दरामध्ये शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच CKP येथे असलेल्या या एक्झिबिशनला तुम्ही भेट द्या. सुंदर सुंदर वस्तूंचा खजिना आहे. अगदी पूजेच्या साहित्यापासून ते होम डेकोरपर्यंत सगळ्याच वस्तू आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आपण पाहू शकतो सुंदर सुंदर वस्तू आहेत. मॅडम काय सांगाल, अनोखं असं आपल्याला गिफ्टिंग प्रोडक्ट पाहायला मिळतात, काय माहिती द्या? हाय, मी विभा रेजिनाट मधून हे आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी
हँडमेड वॉल क्लॉक आहे, बर्माला प्रिझर्वेशन आहे. त्याच्यानंतर कस्टमाइज असे आम्ही नेमप्लेटसुद्धा बनवून देतो. अजून एक दाखवते तुम्हाला. असे सुंदर बर्माला तुमच्या प्रिझर्व करायच्या असतील तर आम्ही करून देतो. आहेत ते सर तुम्हाला हे करतील. इथे सोन्याचा उंबरठा बनवलेला आहे. त्याच्यानंतर सचिन सरांचा साईंचा हा तेंडुलकर साईंचा उंबरठा आहे. असे इपॉक्सी वगैरे टाकून बनवलेले उंबरठे आहेत. नक्कीच. सर काय सांगाल, उंबरठ्याविषयी विशेष माहिती दिली जाते, काय खासियत आहे यांची? आमचे जे उंबरठे आहेत हे सगळे वास्तुशास्त्राप्रमाणे बनवलेले असतात आणि त्याच्यामध्ये सगळे कीट वगैरे रत्न वगैरे हे सगळं टाकलेले असतात वास्तुशास्त्राप्रमाणे, दिशांप्रमाणे वास्तुशास्त्र. आणि त्याचे पण लाकडं पण तशीच असतात पूर्ण. म्हणजे लाकूड जरी आम्ही वापरतो ना ते त्या दिशेचे ते विशिष्ट लाकूड असतात. आणि जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर तुमच्याशी कसा संपर्क साधू? आमचा नंबर आहे 9112017191. आणि सुंदर असं एक्झिबिशन सुरू आहे. आपल्या ठाणेकरांना काय सांगाल, नवीन कन्सेप्ट तुम्ही नवीन आणलाय, कन्सेप्ट या आम्ही जे आणलेले आहे तर exhibition तुम्ही मध्ये घेऊन प्रत्यक्ष इकडे येऊन बघा. तुम्ही फील करा. फोटोपेक्षा तुम्ही जेव्हा फील करता ना तेव्हा तुम्हाला उंबरठ्याची क्वालिटी सुद्धा कळते आणि आम्ही जे काय टाकतो ना ते तुम्हाला बघायला मिळतं. म्हणून तुम्ही एकदा नक्की या शॉपला आमच्या व्हिजिट करा. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकतो युनिक आणि एक्सक्लुझिव्ह कलेक्शन जे आहे ते आपल्याला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळते आणि प्रत्येक स्टॉल हा युनिक आणि काहीतरी खास देणार आहे. आपण पाहू शकतो इथे सेंटेड आहे, काही गोष्टी सुंदर सुंदर ज्या हँडमेड तयार केलेल्या आहेत. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो साड्यांचा सुंदर असा स्टॉल पाहायला मिळतोय. अभिनेत्री शिवानी नाईक यांचा हा आकर्षक स्टॉल पाहायला मिळतोय. मॅडम काय सांगाल, ठाण्यामध्ये एक्झिबिशन घेऊन आला आहात, कसा रिस्पॉन्स मिळतोय आणि आपल्याकडे काय खासियत आहे? अरे ठाणेकर कमालच आहेत आणि हे वेगळं सांगायची गरज नाहीये खरं तर. पण मी खूप एक्सायटेड होते कारण ठाण्यातला हा पहिलाच एक्झिबिशन होतं. आम्ही पुण्यात किंवा नाशिकमध्ये एक्झिबिशन्स करत होतो, पण ठाण्यात मला पहिल्यांदा यायचं होतं आणि आम्ही दोघेही जणी फार एक्सायटेड होतो ठाण्यात यायला. आणि त्यासाठी एक खास वेगळा स्टॉक पण आम्ही आमच्याकडे ठेवला की नाही, ठाणेकरांना काहीतरी बेस्ट द्यायचं आहे. आणि आल्यापासून रिस्पॉन्स पण खरंच खूप कमाल आहे आणि भरपूर मैत्रिणी, सगळे चाहता वर्ग, सगळेजण भेटायला येतात. खूप छान वाटतंय, घरी आल्यासारखं वाटतंय बेसिकली. नक्कीच. काय सांगाल, सुंदर असं एक्झिबिशन आहे, मॅडमने ते सांगितलं, ते कमाल रिस्पॉन्स मिळतोय, तुम्ही काय सांगाल? नाही खरंच म्हणजे थँक्यू ठाणेकर. आता तर पहिला दिवस आणि फर्स्ट हाफच आहे, अजून तर पुढचे 2 दिवस जायचे आणि खरंच सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप सुंदर आहे. सो जे अजून आले नाही त्यांनी लवकर लवकर या, खूप शॉपिंग करा, खूप मजा मस्ती करूयात. सो लवकर सगळेजण या. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर आणि आकर्षक असे स्टॉल पाहायला मिळत आहेत आणि तुम्हाला देखील परवडणाऱ्या दरामध्ये शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही या. मॅडम काय सांगाल, सुंदर असा स्टॉल पाहायला मिळतोय, माझं काय आहे माहिती? स्वादपूर्ती फूड्स नावाचं स्टॉल. माझ्याकडे सर्व प्रिझर्वेटिव्ह फ्री प्रोडक्ट्स आहेत. आपले होममेड आहेत सर्व प्रोडक्ट्स आणि सर्व प्रकारचे इन्स्टंट फूड म्हणजे प्रीमिक्सेस आणि चटणी, पावडर्स प्लस तूप आहे आपलं घरगुती, देशी गाईचं पण आहे आणि गीर गाईचं पण आहे आणि 25 प्रकारचे लाडू आहेत. त्यामध्ये गुळाचा आणि खजुराचाच वापर केलेले लाडू आहेत, साखर नाही. आणि पिठं आहेत. स्प्राउटेड मिलेट्स हे स्पेशल आहे पीठ. स्प्राउटेड मिलेट्सचं, स्प्राउटेड रागी, स्प्राउटेड व्हीट, सर्व प्रकारचे स्प्राउट काढून वाळवून भाजून केलेलं पीठ आहे सर्व प्रकारचं. आणि चटण्या पण आहेत आणि हर्बल पावडर्स आहेत ज्याचा उपयोग तुम्ही पराठे, सूप ह्यासाठी करू शकताय. कशासाठी पण साधारण हे किती दिवस टिकतं समजा आपण ओपन 3 महिन्याचं सर्व प्रोडक्ट्सचं ठेवलेली आहे व्हॅलिडिटी. आणि ज्युसेस पण आहेत. ज्यूस मिक्स पण मी स्वतः तयार केलेले आहेत नवीन. याच्यामध्ये काय काय फ्लेवर्स असणार आहेत? वॉटरमेलन फ्लेवर आहे, संत्र, ऑरेंज, वॉटरमेलन, मोसंबी, म्हणजे उन्हाळ्यासाठी? लेमन. हा उन्हाळ्यासाठी खास तयार केलेल्या आहेत. सत्तू, इव्हन सत्तू, मोरिंगा पावडरचा जास्तीत जास्त वापर करून मोरिंगा लाडू आणि हे स्ट्रॉबेरी हे पण आपण ठेवलेलं आहे. स्ट्रॉबेरीचं स्मूदी मिक्स प्लस सॉफ्टचं शरबत पण ठेवलेलं आहे आणि हनी आहे, फॉरेस्ट हनी पण आहे. नक्कीच आपण पाहतो या एक्झिबिशनमध्ये युनिक आणि युजफुल स्टॉल पाहायला मिळतात आणि प्रत्येक स्टॉलवर काहीतरी खास आहे जे तुम्हाला आकर्षित करणारच आहे. आपण सध्या या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय, मग ते ज्वेलरी कलेक्शन असू द्या, साड्यांचं कलेक्शन असू द्या, सुंदर सुंदर व्हरायटीनी भरलेलं हे जे एक्झिबिशन आहे आत्मनिर्भर घेऊन आलं आहे ठाणेकरांसाठी आणि हे जवळपास 6, 7, 8 हे 3 दिवस संपूर्ण असणार आहे. तुम्हाला देखील परवडणाऱ्या दरामध्ये शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही येऊ शकता. आपण पाहू शकतो की सध्या ठाण्यातील CKP हॉल
फर्स्ट फ्लोअरला इथे आपल्याला एक्झिबिशन पाहायला मिळते आणि सुंदर सेकंड लॉबीमध्ये आपण सध्या आलेलो आहोत. मॅडम काय सांगाल, सुंदर कलेक्शन आहे साड्यांचं, काय माहिती द्याल आपल्या ठाणेकरांना? माझ्या साडी ब्रँडचं नाव आहे सुलतम म्हणून. इथे बघू शकता तुम्ही, सुलतम म्हणून साडी ब्रँड आहे आणि आपल्याकडे मिक्स पॉवरलूम हँडलूम दोन्ही प्रकारच्या साडीज आहे फॉर ऑल एज ग्रुप्स आणि एकदम बजेट फ्रेंडली साडीज आहे. साडीची स्टार्टिंग होते 1000पासून ते 7000 पर्यंत डिफरंट साडीज आहे. आणि आता तुम्ही इथे बघता इथे ज्या साड्या दिसत आहेत हा सगळ्या ऑकेशनला सूट होणार आहेत. वेडिंग, फेस्टिव्ह प्लस पार्टी असं टिपिकल असं दिसत नाही, थोडं वेगळं कलेक्शन आहे. तर तुम्ही बघू शकता इथे. आपल्या ठाणेकरांना काय सांगाल, तुम्ही इथे 3 दिवस असणार आहात? हा, ठाणेकर प्लीज या नक्की. विकेंड महिला दिनाच्या आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्हाला भेटायला नक्की या. इथे नक्की तुम्हाला डिफरंट व्हरायटीज पाहायला मिळणार आहे. कोणी डिसअपॉइंटेड इथे होणार नाही. नक्की व्हिजिट करा. नक्कीच हे एक्झिबिशन जे आहे आजपासून सुरू झालेलं आहे आणि ग्राहक वर्गाचा देखील उत्तम असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक स्टॉलवर युनिक आणि युजफुल वस्तू तुम्हाला मिळणार आहेत, यात नो डाऊट. आणि तेही अगदी परवडणाऱ्या दरामध्ये, अगदी गुढीपाडव्यापासून ते या येणाऱ्या महिला दिनानिमित्त, त्यासोबतच विविध सण समारंभ असू द्या किंवा लग्नसराई असू द्या, या सगळ्यासाठी तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी एकदा व्हिजिट करा आणि सुंदर सुंदर शॉपिंगचा जो खजिना ठाणेकरांसाठी घेऊन आले आहे ते म्हणजे आत्मनिर्भर, तर नक्कीच या ठिकाणी एकदा भेट देऊन या सुंदर अशा एक्झिबिशनचा शॉपिंगचा आनंद घ्यायला विसरू नका. आपण पाहू शकतो या ठिकाणी खाऊचा स्टॉल्स देखील पाहायला मिळतो. मग ते अगदी स्वयंपाकघरातील वस्तूपासून ज्वेलरीपर्यंत, अगदी होममेड ज्वेलरी असू द्यात किंवा मग खाऊ असू द्यात, हे सगळ्यांचा सुंदर असा जो खजिना आहे ते आत्मनिर्भर आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. आणि येथे अगदी उन्हाळ्यासाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्यूस आहे, सरबत आहे, अशा विविध गोष्टी ज्या आहेत त्या डेली वेअरसाठी लागणाऱ्या या सगळ्या गोष्टींचा जो खजिना आहे तो आपल्याला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळतो. तर वेळ न दवडता लगेचच ठाण्यातील सिकिपे हॉल इथे असलेल्या फर्स्ट फ्लोअर या एक्झिबिशनला तुम्ही नक्कीच भेट द्या. आत्मनिर्भर आपल्यासाठी सुंदर असं एक्झिबिशन घेऊन आलेलं आहे. हे 3 दिवस असणार आहे, तर वेळ न दवडता आजच भेट द्या आणि अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह. धन्यवाद.